नमस्कार मित्रांनो, आज आपण सिल्वासा गुजरातला जाणार आहोत. गाडीची टाकी घेतली फुल करून. गाडीला जास्तच भूक लागली, ते वाटतं जास्त CNG बसला. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. आपण भक्तिशक्ती चौकामधून झेंडा उंचा रे हमारा याचा स्नॅप काढून मस्तपैकी आपल्या गाडीच्या दोन्ही नंबर प्लेट बदलल्या. मित्रांनो, महाराष्ट्रात मराठी नंबर प्लेट चालते, पण स्टेट चेंज करताना आपण मराठी नंबर प्लेट बदलतो, म्हणून दोन्ही अगं बाई वेगळी दिसते. चल आल्यावरती बोलतो परत नंतर. पुढे गेल्यानंतर लोणावळ्याच्या घाटातला एक स्नॅप काढला. त्याच्यानंतर आम्ही लोणावळ्यामध्ये फूड मॉलला थांबलो. सर म्हटले काय चांगलं मिळतं बाबा इथं. चल खिचडी घेतली मी, सरांनी आंबोळी घेतली, आंबोळी पण छान होती. मग पाण्याच्या बाटलीसाठी बार्गेनिंग केली. ऐका तुम्ही बार्गेनिंग आमच्या दोघांची. पाणी लागतं ना. अरे हाय तो ग्रेड मध्ये देतो तू. नहीं कम कर देगा नहीं 200 पे 150 रुपये में मिलता है बाहर. वो छोड़ फिर जाने दे. चलो 190 कर दे 150 150 रुपये में देते हैं भाई. 190 कर दे. ठीक है. ॲक्च्युली आम्हाला बॉक्स घ्यायचा होता, पण आम्ही घेतला नाही. मग परत एकदा CNG भरून घेतली. CNG भरून घेतल्यानंतर गाडीचा एक छोटासा स्नॅप काढला. अरे वा, इंग्लिश नंबर प्लेट चांगली दिसते गाडी, काय वाईट दिसत नाही. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर आम्हाला घोडबंदर रोडला लागलं ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक जाम. नितीन गडकरींना रिक्वेस्ट आहे, एवढे खड्डे तेवढे बुजवून घ्यायला सांगा कॉन्ट्रॅक्टदारला राव. ते पुढे गेल्यानंतर की ट्रकवाले धिंगाणा सगळं घालतात. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढचे रस्ते नितीन गडकरींनी चांगले बनवले होते, एकदम चकाचक रस्ते होते, एकदम टॉप गाडी चालली मस्तपैकी. ॲव्हरेज पण गाडीने चांगलं दिलं. त्याच्यानंतर आम्हाला लागली होती भूक लागल्यानंतर सर म्हटले साईडला कुठे गेले, तेवढ्यात प्रोटीनचा टेम्पो दिसला. दिसला, अजून भूक लागली. मग सर म्हटले चल आरामात गाडी घे. मग आराम हॉटेल नावाचं हॉटेल भेटलं, मग आरामात गाडी घेतली. गाडीला मस्तपैकी सावलीला वगैरे लावली. सिक्युरिटी म्हटलं लक्ष ठेव, आलोच आम्ही आता. जरा नानीला म्हटलं आलोच आम्ही जाऊन. पनीरची भाजी सरांनी मस्तपैकी मागवली होती, कांदा बेंदा कापून लिंबू मीठ पिळून आम्ही त्याला मस्तपैकी रोटी खाऊन नंतर जेवण झाल्यानंतर कोक घेतला. मित्रांनो, आपण कोक घेऊन आपण महाराष्ट्र बाउंड्रीवर पोचलो. तर महाराष्ट्र बाउंड्रीच्या बोर्डची ही अवस्था. अरे पुसून तरी घ्या निदान. तिथून पुढं मस्तपैकी हायवे लागला. कर्नाटकाचे रोड, गावागावातले रोड, आदिवासी लोक तिथं राहतात, तिथला रोड बघत आपण पुढं सिल्वासा बॉटलिंग कंपनीकडे चाललो होतो. एक बाबा काठी हातात घेऊन होता, काय करत होता काय माहीत. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही, चला. मग आपण सिल्वासा बॉटलिंग कंपनीमध्ये पोचलो. सरांना मित्रांनो आपण इथंच सोडणार आहोत. आता सरांचा आपला प्रवास इथंच थांबणार आहे. सरांना आपण केलं बाय. सर म्हणले चला आपण भेटू नंतर. मग आपण आपल्या वाटेला परत लागलो. पुण्याकडच्या दिशेला आपण जायला निघालो. येताना आपण MT येणार होतो. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला परत एकदा सांगा मला.